नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आजचा विषय काय आहे आपला, की एक्झाम एमपीएससी जे घेणार आहे ते OMR शीटवर घेते आता, जी की ऑफलाईन असते. हे लक्षात ठेवा. आयोगच पेपर सेट करतं, आयोगच परीक्षा घेतं, आयोगच रिझल्ट लावतं. ह्याच्यामध्ये मध्यस्थ कोणीही नसतो. हे लक्षात ठेवा. हे मध्यस्थ कोणीही नसतो. होल अँड सोल अथॉरिटी कोणाला असते? एमपीएससीला असते. हे लक्षात ठेवा. काही जर गैरप्रकार आढळला तर फौजदारी कारवाई होते. हे लक्षात ठेवा. फौजदारी कारवाई होते हे तिथंच लिहिलेलं असतं. ह्याच्यावर जबाबदारी झटकण्याचा प्रश्नच नसतो. होल अँड सोल अथॉरिटी ही एमपीएससीला असते, याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि ऑनलाईन एक्झाममध्ये घेताना काय करतात? ऑनलाईन एक्झाम घेताना हे 100% म्हणजे सगळीकडेच करतात. ते टेंडर काढतात. कोणीतरी टेंडर काढणार आणि TCS किंवा IBPS अशा टेक्निकल जे एक्झाम कंडक्ट करतायत ना, त्या परीक्षा घेणार. ह्याचा आधार काय आहे? आज जे विधिमंडळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला मी सर्व क्लिअर करतो. हे जे आपण जे बोलणार आहोत त्याच्यामध्ये 2 पॉईंट असतील. यामध्ये बघा, सरकारची आणि आयोगाची भूमिका काय? सरकार म्हणजे आयोगाची भूमिका काय आहे आणि विद्यार्थ्यांना पडलेले आतापर्यंतचे प्रश्न काय आहेत? हे तुम्हाला एक प्रसिद्धीपत्रक दिसत असेल, 13 मे 2026 मध्ये आलेलं. ह्याच्यामध्ये काय केलं होतं? ऑप्ट आउट हा पर्याय कॅन्सल केला होता. त्या निर्णयाला विद्यार्थ्यांनी 100% स्वागत केलं. प्रत्येक सोशल मीडियावर बघा, आयोगांना, अध्यक्षांना धन्यवाद दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे आयोगाने एखादं चांगलं काम केलं तर त्याची सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी हे त्यांना धन्यवाद दिला जातो, त्यांचं स्वागत केलं जातं. हे केलंच जातं बघा. असं नाही की फक्त टीका केली जाते. त्यावेळेस सर्व तुम्ही कुठलीही ही न्यूज आहे ना, ऑप्ट आउट पर्याय काढून टाकलेला, तुम्ही काढून बघा. सगळीकडे तुम्हाला अध्यक्षांना धन्यवाद दिलेला आहे, हे हरपळकर सरांना. हे लक्षात ठेवा. सचिव आणि अध्यक्षांना हे लक्षात ठेवा. आता बघा, दयानंद मेश्राम सरांचं जे आपले आपले म्हणजे एमपीएससीचे माझे सदस्य आहेत, त्यांचं काय ट्विट आहे बघा. स्पर्धा परीक्षेची तुलना प्रवेश म्हणजे इतर परीक्षेबाबत करणं ही चुकीचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता हे यांनी काय म्हटलेलं आहे, की आम्ही एका वर्षात 2 परीक्षा घेऊ. हे लक्षात ठेवा. अजून एक पॉईंट काय आहे, त्यांनी ऑनलाईन एक्झाम घेऊ आणि एका वर्षात 2 पूर्व परीक्षा घेऊ आणि 2 पूर्व परीक्षेला पास झालेली मुलं एका त्याच वर्षाच्या मुख्य परीक्षेला असतील. आता इथं अडचण लक्षात घ्या. आयोग इथं काही काही जे विद्यार्थ्यांचं असं मत आहे, की आयोग रेशो का वाढवत नाही? रेशो ह्याच्यासाठी वाढवत नाहीये. रेशो जो आहे तो वाढ का केला जात नाही किंवा इन्क्रीज का केला जात नाही? तर ह्याच्या मागचं कारण असं आहे, की सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सनुसार जो एकाच 12चा रेशो आहे आणि एकाच 18चा जो रेशो आहे, जो ठरलेला आहे, जे की स्टँडर्ड फॉर्म्युला असतो ग्रुप ए साठी, ग्रुप सी साठी, त्याच्यानुसार तो वाढवता येत नाही. त्याच्या कारणानं त्यांनी एमपीएससीने असं केलं असावं, असं आमचं अंदाज आहे. कारण त्याला काय दुसरं काय हेच नाहीये ना, बेसच नाहीये, की तुम्ही एका वर्षात समजा 2 एक्झाम घेणार, म्हणजे 2 प्रिलिम घेणार, 2 प्रिलिम घेणार आणि त्याची मुलं एकाच मुख्याला बसवणार. मग तुम्हाला हा 2 प्रिलिम घेण्यासाठीचा वेळ जाणार नाही का? 2 प्रिलिम तुम्ही 15-15 दिवसाच्या गॅपनं घेणार आहात. हे लक्षात ठेवा. हे काही 15 दिवसाच्या गॅपनं एक्झाम होऊ शकतात का? तर नाही. कुठलीही एक्झाममध्ये एखादा महिन्याचा गॅप असतो. मग समजा तुम्ही प्री आणि मुख्यमध्ये जर 6 महिन्याचा गॅप ठेवत असाल, 6 महिन्यामध्ये तुम्ही 2 मुख्य प्रिलिम्स घेणार आणि त्याची विद्यार्थी एका मुख्याला बसवणार. मग जर दुसऱ्या प्रिलिमच्या वेळी जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांना कमीच वेळ मिळणार आहे आणि ह्याच्यातून काय साध्य होणार? सगळा गोंधळ होऊन जाईल. हे लक्षात ठेवा. हा त्याचा मागचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे, की 2 प्रिलिमची काय गरज आहे? जर समजा एकच जर एक्झाम व्यवस्थित तुमची वर्षाच्या आत क्लिअर झाली, तर बघा, ग्रुप ए ची एक्झाम असते. आपल्याकडे किती एक्झाम असतात? ग्रुप बी ची असते, ग्रुप सी ची असते. या तिन्ही एक्झाम आहेत ना त्याकडं. तुम्ही फक्त 6 महिन्यात पूर्ण करा. तुम्ही फक्त प्रोसेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सेवा भरती बघा, पूर्व परीक्षा ती प्राप्त गुणावर मुख्य परीक्षा हीच पद्धत तुर्तास अवलंबने बने. भिन्न सत्रात आता हे बघा, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? नॉर्मलायझेशन आणि वेगवेगळ्या सत्रात परीक्षा. आता लक्षात ठेवा, आता सध्याची परिस्थिती काय आहे? एमपीएससी काय करतं? एक पेपर घेतला जातो, एकच पेपर होतो आता 100 मार्काचा. प्रिलिमचा तुम्हाला सांगतो आता. नवीन विद्यार्थी आहे त्यांना, जुने विद्यार्थी किंवा ज्यांना समजते, थोडंफार अक्कल आहे, असे विद्यार्थी विरोध का करतायत त्यांचे मुद्दे लक्षात घ्या. 100 मार्काचा पेपर असतो, 100 क्वेश्चनचा. लक्षात ठेवा आता, 100 क्वेश्चनचा. तर ह्याच्यामध्ये काय करतो आयोग? काही क्वेश्चन हॅश होतात, काही क्वेश्चन चेंज होतात. कधीच होतात? म्हणजे आपण ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पहिली आन्सर की येते त्यावेळेस क्वेश्चन चेंज होतात आणि नंतर दुसरी आन्सर की येते आणि रिझल्ट लागतो. हे लक्षात ठेवा. आता काय होणार ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर? ह्यांचं काय चाललेलं आहे, की समजा एक्झाम 3 दिवस चालली, उदाहरणं सांगतोय तुम्हाला, आणि 3 सत्रात चालली. म्हणजे पहिल्या दिवशीचे 3 पेपर, दुसऱ्या दिवशीचे 3 पेपर,
चौथ्या दिवशीचे 3 पेपर, असे पेपर किती होणार? 9 पेपर होणार. 9 पेपरला काय होणार? 9 पेपरचे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला देणार. आता हे आपल्याला कुठल्याच ह्याच्यामध्ये ते काय म्हणतायत की आम्ही तुमचं जे तुम्ही उत्तर दिले ते तुमच्या खात्यामध्ये देऊ. हे लक्षात ठेवा, ते खात्यामध्ये देऊ म्हणतायत. तुमच्या खात्यामध्ये देऊ कधी? एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर. मग आता समजा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं, तर ऑब्जेक्शनचं काय? आम्ही ऑब्जेक्शन कुठले घ्यायचे? आणि समजा एका पेपरचे समजा ह्या पहिल्या शिफ्टचे 10 क्वेश्चन कॅन्सल झाले आणि ह्याचा एक पण कॅन्सल झाला नाही आणि ह्याचे काहीच चेंज झाला नाही, म्हणजे ह्याचे 4 चेंज झाले, ह्याचे 2 कॅन्सल झाले आणि ह्याचे 5 चेंज झाले. असं जर झालं, प्रत्येक पेपरचे वेगवेगळं चेंज झालं, तर त्याचं काय करणार? ह्याचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर नाही अजून, हे लक्षात ठेवा. आणि आता फक्त त्यांनी खडा टाकून बघितलेला आहे. काय खडा टाकून बघितलेला आहे? फक्त त्यांनी आता प्रिलिम्स ही काय केलेली आहे? ऑनलाईन केलेली आहे, नोटिफिकेशन टाकून. जर ह्याला विरोध झाला नाही की विद्यार्थी त्याला जर समजा विरोध झाला नाही आणि सगळ्याकडनं स्वागत झालं, तर ते मेन्स पण ऑनलाईन करू शकतात. त्यात असं वेगळं असं काही नाहीये. त्यांचं काय चाललेलं आहे की कमी वेळात रिझल्ट लावायचा. हे लक्षात ठेवा, कमी वेळात रिझल्ट लावायचा असेल तर आयोगानं 21 दिवसामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा रिझल्ट लावलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. राज्यसेवा 2025 चा रिझल्ट त्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेला आहे भाषणामध्ये वेगवेगळ्या. 21 दिवसात पूर्व परीक्षेचा रिझल्ट लावलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून पूर्व परीक्षेचा रिझल्ट लावण्यासाठी आम्ही किंवा रिझल्ट फास्ट लावण्यासाठी आम्ही ऑनलाईन एक्झाम घेतोय, ह्याला त्याला अर्थ राहत नाही, असं विद्यार्थ्यांचं मत आहे. हा विद्यार्थ्यांचा पॉईंट आहे. आपण काय बघतोय की जे वेगवेगळे मुद्दे मांडले जातात, ते मुद्दे आणि विद्यार्थ्यांचं त्याच्याशी असलेलं मत हे आपण बघतोय, हे लक्षात ठेवा. आता हे 1 बाय 1 त्यांनी काय दिलेलं आहे? प्रसिद्धी पत्रक पब्लिश केलं होतं 25 जूनला की आम्ही सीबीटी पद्धतीनं एक्झाम घेतोय, वर्षातनं 2 वेळा, अधिक वेळा ते घेतोय असं त्यांनी म्हटलं होतं. 2 वेळा एक्झाम घेण्याला काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांचे ते आपण बघितलं. आता आपण सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहेत ना, त्याच्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या काय अडचणी आहेत ते सांगूयात आपण. बघा, आयोग दरवर्षी 6 ते 7 हजार एक्झाम घेत 6 ते 7 हजार पदाची भरती घेत असतं म्हटलं. पण 2023 मध्ये ग्रुप सी ची ऍड ही 7,000 पदांची होती. हे लक्षात ठेवा, ही सगळ्यात मोठी एमपीसीच्या इतिहासातील ऍड होती. ही ऑनलाईन झालेली नाही, ही ऑफलाईन एक्झाम झाली. ऑफलाईन एक्झाम झाली आणि ह्या एक्झामला वेळ कशामुळे लागला? तर ती तुमच्या टायपिंग टेस्टमुळे लागला, हे लक्षात ठेवा. ह्या एक्झामला लेट हे कशामुळे झालं? तर टायपिंग टेस्ट जी होती, ज्या उमेदवारांकडं टायपिंग सर्टिफिकेट पण असून त्यांना त्या टायपिंग टेस्टसाठी 3-4 महिने गेले आणि त्यातच 6 महिने परत रिझल्ट लावायला गेले, परत जनरल मेरिट लिस्ट लावायला गेले. म्हणजे ऑनलाईन एक्झाम घेतलं तर ही प्रोसेस फास्ट झाली असती, तर असं अजिबात नाही. कारण तुम्ही फक्त एक्झामची पद्धत बदलताय, रिझल्ट तुम्ही कधीही लावू शकता, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. बघा, आता ह्यांचं काय मत आहे? हे पारदर्शकता आणणे, हे करणे. आता आयोगावर 100% विद्यार्थ्यांचा भर आहे. हेच पद्धत खूप पारदर्शक आहे, 100% पारदर्शक आहे. याच्यावर कुणीही आजपर्यंत आज तागायत ज्यांना वाटत असेल त्यांनी कमेंट करा. एकाही विद्यार्थ्याला, म्हणजे समजा आता 6 लाख पूर्व परीक्षा देत आहेत, तर ह्या 6 लाख मुलांमध्ये एकही असा सापडणार नाही की त्याला या आता सध्या जी प्रोसेस चालली आहे त्याच्यावर डाऊट असेल. 100% असं क्वचितच होतं, हे लक्षात ठेवा. असं क्वचितच होतं की ही एक आयडियल परिस्थिती आहे की जी आयोगाने स्वतः तयार केलेली आहे. एक त्यांची बिग अचिव्हमेंट आहे की त्यांनी अशी पद्धती डिझाईन केलेली आहे की त्यांच्यावर विद्यार्थ्यांचा 100% भरोसा आहे. त्यांच्यावर 100% भरोसा असल्या कारणानंच हे TCS आणि IBPS जे आहेत ते एक्झाम बंद करून त्या शासनाकडे देण्याची मागणी ही विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांची म्हणजे परीक्षार्थींची आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा मीडिया सकट सगळ्यांचा ह्यांना 100% सपोर्ट होता, हे लक्षात ठेवा. त्यावेळेस कसं मॅनेज व्हायचं की समजा 200 मार्काचा पेपर असेल, समजा 100 क्वेश्चन असतील, तर TCSनं जी तलाठीची परीक्षा घेतली त्याच्यापैकी आणि ह्याची एक परीक्षा घेतली, नगर परिषदेची परीक्षा घेतली होती, तर त्यांनी 200 क्वेश्चन पैकी 200 क्वेश्चनचा कट ऑफ लावला होता, हे लक्षात ठेवा. 200 पैकी 200 मार्क मिळाले. आणि आजपर्यंत एमपीएससीचा तुम्ही मागच्या 10 वर्षाचा इतिहास काढा, तर जो पहिला विद्यार्थी येतोय का, तो विद्यार्थी पहिला येतो महाराष्ट्रामध्ये, त्यालाही 60%च्या वरी मार्क नसतात, हे लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या एक्झाम घेतात ह्या TCS, IBPS, ह्यांच्या विद्यार्थ्यांना 100% मार्क असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्यांचे विद्यार्थी ह्यांनी परीक्षा घेतल्या की तेच विद्यार्थी एवढे कसे कुठले
हुशार होतात ते समजत नाहीये. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना 100% मार्क पडतात. ह्या TCS आणि IBPS ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली की विद्यार्थ्यांना 100% मार्क पडतात आणि ऑफलाईन पद्धतीनं MPSCने एक्झाम घेतली तर 60%चा विद्यार्थी हा महाराष्ट्रात पहिला येतो. हे लक्षात ठेवा. मग हे 60 ते 55 ते 60% मार्क असणारे विद्यार्थी हे सगळे सिलेक्ट होतात आणि फक्त जर एक्झामच ऑनलाईन घेतली तर विद्यार्थी किती खुश होतात बघा, हुशार होतात. फक्त ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली की विद्यार्थी एवढे हुशार होतात की 60 वरून डायरेक्ट 100%च मार्क मिळायला लागतात विद्यार्थ्याला. मग आता हे कुणाची जादू आहे? तर ही जादू आहे नॉर्मलायझेशनची. नॉर्मलायझेशन नावाचा राक्षस किंवा जादुई कांडी आहे, त्याची ही जादू आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं? आता ह्याच्यामध्ये कुठलं सूत्र वापरलं जातं? तर ते म्हणतात की आम्ही सर्वोच्च न्यायालयानं समानीकरण करू शकतो. हे लक्षात ठेवा. पेपरची काठिण्य पातळी. आता ही समिती आपण सगळ्यांचा आदर करतो. परंतु मला विद्यार्थ्यांचा एक असा प्रश्न आहे, जर एक्झाम आताची सध्याची पद्धती आयडियल असून 100% सगळ्यांचा विश्वास आहे, त्याच्यानुसार 7,000 पदाची ॲट अ टाइम परीक्षा घेतली गेली होती. म्हणजे एका वेळेस जर त्यावेळेस 7,000 जागांसाठी जर समजा 4,00,000 अर्ज आले असतील, तर आता जरी MPSCनं 40,000ची जरी भरती काढली, तरी स्टेटच्या बाहेरचे तर काही विद्यार्थी परीक्षा देणार नाही आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळं MPSC करणारे सरळ सेवेकडे जर वळलेले असतील, तर ते किती 4,00,000 विद्यार्थी अजून. हे लक्षात ठेवा. म्हणजे स्ट्रेंथ जरी डबल झाली आणि ह्यांचं असून ह्यांनी काय केलेलं आहे, एक पॉइंट टाकलेला आहे की ऑनलाईन पद्धतीनं जर एक्झाम घेतली तर बऱ्याच शिफ्टमध्ये होईल आणि ती व्यवस्थित पद्धत आहे, असं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं आहे. बघा CBT घेतली तरी एका सत्रामध्ये घेणं. मग आता जर ही परीक्षा प्रिलिम्स तुम्ही ह्याच्यामध्ये घेताय, CBTने घेताय, तर तुम्ही मेन्स कसं काय मग ऑफलाईन ठेवली? हा एक मुद्दा आहे. जर विद्यार्थी प्रिलिम्सलाच कटले, प्रिलिममध्येच घोळ झाला, तर मेन्स ऑफलाईन ठेवण्यामागचा काही उद्देशच राहत नाहीये ना. विद्यार्थ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. त्याने काय म्हटलेलं आहे, CBT मध्ये घेतली, मुख्य मात्र एका सत्रामध्ये घेण्यात येईल. मग प्रिलिम्स पण एका सत्रात घ्या ना. प्रिलिम्स पण एका सत्रात घ्या. तसं करण्याचं काय कारण आहे? उद्देश काय आहे याचा? आता बघा, आणि ह्यांचं असं मत आहे की CBT मध्ये आता ह्यांचं 8 नंबरला यांनी काय सांगितलेलं आहे, आयोगाने काय सांगितलेलं आहे की CBT पद्धतीने परीक्षा आयोजन करताना संस्था, शासकीय अभियांत्रिकी, आता लक्षात ठेवा, शाळा जास्त ठिकाणी आहेत की जे टेक्निकल संस्था जास्त ठिकाणी आहेत, हे लक्षात ठेवा. शाळा ह्या तालुका पातळीवर सध्या ज्या त्या एक्झाम होतात, तर ह्याच्या 20,00,000 मुलांच्या, 15,00,000 मुलांच्या एक्झाम होतात. कुठं? 10वी-12वीच्या ज्या एक्झाम होतात बोर्डच्या, ह्या 20-20 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत, हे लक्षात ठेवा. हे जे मुद्दा सांगतायत की सुरक्षित करण्यात येईल आणि अक्षर करण्यात येईल, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आता आयोग परीक्षा घेईल, आयोगाकडे एवढी यंत्रणा नाही आहे. आयोग टेंडर काढणार आणि ते त्यांनी प्रश्नपत्रिकेचं पण, ह्याचं पण, उत्तरपत्रिकेचं पण, ठराविक गोष्टी ज्या आयोगाला पुरवायच्या असतात त्याचं जाहीर टेंडर असतं, हे लक्षात ठेवा. आता ही एक्झाम घेते ना आयोग, तर ह्याची होल अँड सोल 100% अथॉरिटी ही MPSC कडे आहे. MPSC जबाबदारी कुणावर झटकू शकत नाही. एकही क्वेश्चन कॅन्सल झाला किंवा चेंज झाला किंवा चुकीचा निघाला तर ह्याची जबाबदारी पूर्णपणे MPSC वर राहणार आहे, हे लक्षात ठेवा. राहतीये म्हणूनच हे अकाउंटेबल आहेत, त्यामुळे ही 100% ट्रान्सपरंट प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये मिडलमॅन कोणताही नाही, हे लक्षात ठेवा. नवीन विद्यार्थ्यांना हे कळायला पाहिजे की ह्याच्यामध्ये कोणताही मिडलमॅन नाही. आता बघा, हे जे हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये की बाबा कुठल्या कुठल्या एक्झाम कोण ऑनलाईन घेतं, तर त्यांनी ते त्याचं हे दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठल्या कुठल्या एक्झाम त्याचा त्यांनी सपोर्ट केलेला आहे किंवा ते करताना कोट केलेलं आहे की नीट. आता बघा, हे नीटची एक्झाम आहे ना, नीटचा पेपर फुटला, त्यामुळं नीट कशा पद्धतीने झाली, कुणी पेपर फोडला, कसा फोडला, हे सगळ्यांना डिटेलमध्ये माहित आहे. म्हणून आयोगाची एखाद्या हुशार विद्यार्थ्यांना मुलाबरोबर तुलना करणं चुकीचं आहे. हे नापास होणाऱ्या पोराबरोबर 100% मार्क पडणाऱ्या मुलांना तुलना करणं हे चुकीचं आहे. कारण नीटचा पेपर फुटला होता, ते मान्य झालं, सगळं झालं, री एक्झाम झाली, सगळं झालं. आयोगाचा आतापर्यंत कधीहीच पेपर फुटलेला नाही, त्यामुळे आयोगावर 100% विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. म्हणजे आयोग हे 100% मार्क मिळवणारा विद्यार्थी आहे. त्यानं नापास झालेल्या
आणि जे पेपर सांभाळू शकत नाही अशा यंत्रणेबरोबर बरोबर करणं चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपला आयोग हे खूप चांगलं आहे, त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे. परंतु आयोगाच म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील जे प्रश्न आहेत, ते पण ट्रेस झाले पाहिजे. त्याची पण उत्तरं दिली गेली पाहिजे. हे सगळं विश्वासात घेऊन, हे कोणाचे शब्द आहेत? मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत, की हे निर्णय लादता येणार नाहीत. कारण जी प्रोसेस तयार झालेली आहे, ही कमीत कमी सर्व अध्यक्ष आणि सदस्य आणि आजपर्यंत एमपीएससीच्या कार्यकाळामध्ये काम केलेले सचिव आहेत, 1960 पासून ते आतापर्यंत, ह्यांचं चांगलं काम, चांगलं इंटेन्शन खूप महत्वाचं आहे, जे की आता 2026 पर्यंत आणलेलं आहे. आजपर्यंत एकदाही ह्या 10 वर्षामध्ये जसं ऑफलाईन पद्धतीनं OMR पद्धतीने एक्झाम होती, तशी या 15 वर्षात तरी कधीही पेपर एकही पेपर न फुटता 100% ट्रान्सपरंट पद्धतीनं एक्झाम घेतले गेलेले आहे. त्यासाठी सर्व अध्यक्ष, सचिव आणि आयोगातील सगळे सदस्य आणि सर्वच जे की आयोगामध्ये काम करतात, कंडक्ट करतात, त्यांनी केलेलं काम हे खूप महत्वाचं आहे, विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे, हे लक्षात ठेवा. आणि एमपीएससी मधून तुम्हाला ग्रुप अ, ब आणि क ची पोस्ट मिळत असते. ग्रुप अ मधले विद्यार्थी, ग्रुप ब मधले विद्यार्थी इम्प्लिमेंटेशनचं काम करतात, पण ग्रुप अ मधले विद्यार्थी हे पॉलिसी मेकिंग किंवा पॉलिसी मेकिंगच्या प्रोसेसमध्ये किंवा इम्प्लिमेंटेशनच्या प्रोसेसमध्ये चांगलं काम करतात. कारण का तर त्यांची निवडही कुठल्याही फक्त त्यांच्या चांगल्या अभ्यासावर झालेली असते आणि त्यामुळे त्याला विश्वास असतो, तो पण चांगलं काम करतो. आता ह्याची शक्यता किती आहे? तर बघा, आता ह्याची शक्यता आहे का तर इथिक्सला टॉपर करणारे विद्यार्थी पण करप्शन करताना UPSC मध्ये सापडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर ऑनलाईन एक्झाम एवढ्याच चांगल्या असत्या तर आजपर्यंत देशातली सगळ्यात चांगली संस्था म्हणजे UPSCनं तिचं अनुकरण केलं असतं. अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला इथं, की जे की जुने विद्यार्थी किंवा एमपीएससीचे सिलेक्शन झालेले विद्यार्थी सांगतायत, की हे म्हणजे एमपीएससी प्रिलिम्सचा सीसॅटचा जो पेपर आहे, ह्याचा पॅसेज एक असतो, हे लक्षात ठेवा. पान भरून पॅसेज असतो आणि 5 पेजेसवर त्याचे प्रश्न असतात. मग तो सोडवायचा कसा? आता हा पॅसेज वाचला तुम्ही इथं, मग त्याचं उत्तर लिहायला तुम्हाला 5 पेज क्लिक करून पाठीमागे यावं लागणार. म्हणजे तुम्हाला 5 पेज पलटून तुमची उत्तरं लिहावी लागणार. मग तुम्ही कसं सीसॅटचा पेपर सोडवणार आहे, हे लक्षात ठेवा. ही एक मोठी अडचण आहे याच्यामध्ये. समजा जर आता तुम्ही पॅसेज वाचला इथं, हा पहिल्या स्क्रीनवर तुम्ही स्क्रोल करून पॅसेज वाचून घेतला. नंतर तुमच्याकडे आता कशी सिस्टीम असते, की इथं तुम्ही दुसऱ्या पेजवर त्याची उत्तर बघता, तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही इथं हे करून लगेच उत्तर क्लिक करू शकता, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर क्लिक करू शकता. पाठीमागं आलात तर तुम्ही, कारण तुमच्याकडे ते टेक्स्ट समोर असतं, तुम्ही टिक करू शकता, हे करू शकता, तुम्ही बघू शकता. तसं याच्यामध्ये स्क्रोल करून तुम्हाला 5 पेज स्क्रोल करून परत पॅसेज बघावं लागणार आहे. मग ते सोडवायचा कसा सांगा? ते म्हणजे ज्यांनी अनुभवी आहेत त्यांनी सांगावं, की बाबा सोडवायचा कसं विद्यार्थ्यांनी ते. 5 पेज म्हणजे एकच जरी लाईन आठवत नसेल किंवा ते करायची नसेल, चेक करायचं असेल तर 5 पेज क्लिक करून तुम्हाला मागे जावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. हा झाला सीसॅटचा पॉइंट. अजून एक दुसरी गोष्ट आहे बघा, आता हे काय म्हणाले होते, की आम्ही TCSला किंवा ह्याला देणार नाही. पण विधिमंडळातच त्यांनी आजच बघा, त्यांनी काय सांगितलंय, आज देशभरातील कॅट जी सारख्या प्रमुख CBT पद्धतीने घेण्यात आणत आहे. आणि ह्यांनी काय म्हटलंय, परीक्षेचं खाजगीकरण होणार नाही, मात्र परीक्षा घेण्यासाठी लागणारी यंत्रणा TCS सारख्या संस्थांकडून सरकार उपलब्ध करून घेईल. मग आता TCS ही खाजगी कंपनी आहे की सरकारी कंपनी आहे, हे लक्षात ठेवा. आता विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी येणं प्रकारे 100% सरकार ट्रान्सपरंट आहे, हे सगळं आहे म्हणून काय केलेलं, प्रश्न काय होता, की नॉर्मलायझेशन आणि ऑनलाईन एक्झाममुळे TCS आणि IBPS या नको. मग सरकारनं काय केलं, एमपीएससी कडे दिलं. मग एमपीएससीने काय केलं, ऑनलाईन एक्झाम करून ह्यांच्याकडेच परत आले. मग ह्या संस्थांना बाहेर काढण्याचा, ह्या TCS आणि IBPS नको म्हणण्याचा अर्थ काय उरतो, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न. आणि समानीकरण करण्याची गरजच नाही. असं का गरज नाही? कारण जर तुम्ही 21 दिवसामध्ये राज्यसेवेचा रिझल्ट लावू शकता, जिथं की 3 लाख पोरांनी परीक्षा दिली, अजून 10 दिवस लेट लागतील. एका महिन्यामध्ये
रिझल्ट लागेल, काही अडचण नाही. ही खूप आजपर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात फास्ट रिझल्ट आहे 21 दिवसामध्ये प्रिलिम्स. मग ते इतिहास केलेला आहे. मग एवढ्या जर फास्ट पद्धतीने होत असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी का अट्टहास, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. अट्टहास का? कारण एखादी समजा आपली राज्यघटना पण तयार होताना आपण लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही स्वीकारलेली नाहीये. आपण ब्रिटनची लोकशाही स्वीकारली, त्याच्या पद्धतीने चालते तसं का? तर ते आपल्याला आजपर्यंत म्हणजे वेगवेगळे कायदे ह्याच्याप्रमाणे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा कसं आपण हे का स्वीकारतोय, अध्यक्षीय लोकशाही. आणि आपली कुठली लोकशाही आहे, आपल्याकडं पीएम मेन असतो, तिकडं अध्यक्ष मेन असतो. जसं ब्रिटन प्रमाणे आपण का स्वीकारलं, कारण ब्रिटननं आपल्यावर राज्य केलं. हे करत असताना आपल्या लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या पद्धतीनं ती पद्धत मॅनेज झाली होती, ती पद्धत आपण अंगीकारली होती, त्याच्याप्रमाणे आपल्यामध्ये काम झालं होतं, 40 वर्ष काम केलं होतं, ती आपल्याला सुटेबल होती म्हणून आपण ती स्वीकारली. मग आता एमपीएससीनं 40 वर्षामध्ये गेल्या आणि गेल्या 15 वर्षामध्ये 100% ट्रान्सपरन्सी ठेवून परीक्षा घेतली असताना मग तीच पद्धत का चालू ठेवू नये, जी पद्धत ट्राय अँड एरर बेसिसवर होणार आहे. आणि आताची पद्धत आहे ती 100% ट्रान्सपरंट, 100% विद्यार्थी स्नेही, 100% रिझल्ट ओरिएंटेड. आणि महाराष्ट्रातील असा एकही विद्यार्थी नाही ज्याच्यावर त्या प्रोसेसवर अविश्वास आहे. मग ही प्रोसेस चालू ठेवण्यासाठी काय अडचण आहे हे लक्षात ठेवा, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं एक्झाम ही ऑनलाईन व्हावी, ह्या सध्याच्या सिच्युएशनला महाराष्ट्रातील 1% विद्यार्थी तयार नाहीत. कोणीही एमपीएससी रिलेटेड तयारी करणारा तयार नाही. 100% विद्यार्थी हे ऑफलाईन OMR पद्धतीनं एक्झाम घेण्याच्याच बाजूचे आहेत. याचा शासनानं पण विचार करावा. आणि जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते सांगितलेले आहेत. तुम्हाला काय वाटत असेल काय राहिले तर ते आपण घेऊयात. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. आणि एखादा मुद्दा जर सुटला असेल तर त्याची आठवण करून द्या कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्हाला जे वाटेल ते कमेंट करू शकता. भेटूयात याच्याच डिटेलमध्ये. सध्या हे लक्षात ठेवा, प्रिलिम सध्या ऑनलाईन झालेली आहे, मग मेन्स पण होऊ शकते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आता जे तुमचं काही मत आहे ते आयोगाला निदर्शनास आणून देणं हे आपलं काम आहे. माननीय आयोग आणि सरकार याच्यावर म्हणजे विद्यार्थ्याच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. लोकप्रतिनिधींनी खूप चांगलं काम केलेलं आहे. सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय स्तरावर याचा पाठपुरावा चालू आहे. विद्यार्थ्यांना काय गरज आहे की आपला मुद्दा कसा योग्य आहे, आपला मुद्दा अडचणी काय आहेत आणि मुद्दा आपला कसा योग्य आहे, योग्य मार्गानं तो जाणं गरजेचं आहे. ते करण्याचं सगळेजण काम करत आहेत. तुम्ही तुमचा स्वतःचा खारीचा वाटा उचलण्यास तयार राहा. धन्यवाद.